तक सत्य का साहस। निवडणुकांचा घोडेबाजार, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा आणि थेट आंतरराष्ट्रीय धोरणावरून आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर फटकेबाजी केली आहे। विधान परिषद निवडणुकांमध्ये तब्बल 100 कोटींचा खेळ सुरू असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला असून दुसरीकडे पुण्याच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारीवरून सरकारवर थेट निशाणा साधलाय। विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आलाय, पण यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। नगरसेवक नॉट रिचेबल असल्यावर बोलताना ते म्हणाले की पक्षाचा उमेदवार अजून ठरलेला नाही। आज 3 वाजता होणाऱ्या महाविकास आघाडीच्या झूम मीटिंगमध्ये यावर चर्चा होईल, पण तोपर्यंतच बाजारात मोठा घोडेबाजार सुरू झालाय। वडेट्टीवारांचा दावा आहे की भाजपचे 100 पेक्षा जास्त नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात आहेत, त्यांच्यात अंतर्गत प्रचंड वाद आहेत, पण काँग्रेस सध्या या भानगडीत पडत नाही। आताच्या माहितीनुसार नगरसेवकांना 5 ते 15 लाख रुपये देऊन उचलण्याचे काम सुरू आहे। देशातील पेट्रोल डिझेल टंचाईवर बोलताना वडेट्टीवारांनी थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंध जोडला आहे। अमेरिकेने इराण आणि रशियाकडून तेल न खरेदी करण्याचा फतवा भारतावर लादल्यामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला। सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढच्या महिन्यात पेट्रोल 150 रुपये आणि डिझेल 140 रुपयांवर जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। पंतप्रधानांचा हात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दगडाखाली दबलाय, त्यामुळे देश अडचणीत आला असून भविष्यात कोरोनापेक्षाही वाईट विस्फोट देशात होईल असा इशारा त्यांनी दिला। यशस्वी पंतप्रधान म्हणून पुस्तक काढलं तर त्याला कोणी विचारणारही नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी मोदीवर केली। आता आमच्याही संपर्कामध्ये भारतीय जनता पक्षाचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आहेत। त्यांच्याही अंतर्गत प्रचंड वाद आहे की कोणी जर इनिशिएटिव्ह घेतलं की दुसरा गट तयारच आहे आम्हाला मदत करायला, परंतु आम्ही त्या भानगडीत पडत नाही। आम्हाला या घोडेबाजार जो काही चालला आहे आणि हा उत्सव चालला आहे फोडाफोडीचा, आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख रुपये देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं लिफ्ट करण्याचं काम चाललेलं आहे। तर हे जे काही सवयी 2014 पासून सर्वांनाच लावली आहे, मला वाटतं यातून फेअर निवडणुका होणं, योग्य माणसाची निवड होणं, आता यामध्ये पैसा कोण गुंतवतो? व्यापारी गुंतवतात, व्यावसायिक गुंतवतात, मोठे मोठे उद्योगपती येतील। म्हणजे राजकारण आणि समाजसेवा ही आता जी काही प्रामाणिक केली जाते ती आता राजकारणाच्या बरोबर आणि आता तर ते सर्व उद्योगपतींच्या हातात जाईल, त्याला समाजाशी काही देणं घेणं असणार नाही। उद्योगपती, ठेकेदार, मोठमोठे कंत्राटदार हे आता भविष्यातील त्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, या मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये हे चेहरे दिसतील, म्हणजे सामान्य माणूस कुठेच दिसणार नाही। अब तक सत्य का साहस।